श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 104. 4 आठवड्यानंतर दयाळराव स्वामी पैठणला परतले. मठात भेटायला येणाऱ्या लोकांची वर्दळ वाढायला लागली. एकांत असा मिळेना. तेव्हा दयाळराव स्वामी मठातील गोपाळकृष्णांच्या मंदिराजवळ जमिनीखाली तळघरात बांधलेल्या ध्यानगृहात जाऊन बसत. पुढे हरिवरदा या ग्रंथाचं बरचसं लिखाणही त्या ध्यानगृहामध्येच झालं. अनेक वेळा रात्रीही स्वामी तिथेच झोपायचे. मध्यरात्री ध्यान लावून बसायचे. कधी कधी स्वामी दिवसेंदिवस आपल्याच नादात असायचे. कोणाशी फारसं बोलायचे नाहीत. पण एखादा भक्त आला की त्यांच्याबरोबर संवाद सुरू व्हायचा. तासनतास अगदी मध्यरात्रीपर्यंत तो संवाद चालायचा. मठात असोत, ध्यानगृहात असोत किंवा दयाळराव स्वामी परगावी गेलेले असोत, मठातले दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे आनंदाने व्हायचे. मठातले सर्वजण जणू दयाळराव स्वामींच्या अदृश्य छत्राखाली निश्चिंत मनाने वावरत राहायचे. स्वामी आपल्या पाठीशी आहेत, त्यांचं संरक्षण आहे, आधार आहे, तेच सांभाळून घेतायत. मठाच्या जीवनाचा दयाळराव स्वामी एकमेव केंद्रबिंदू आहेत आणि आपण त्यांच्या कृपा छायेत विसावलेलो आहोत, असा प्रत्यय मठात राहणाऱ्या साऱ्यांनाच येत राहायचा. दयाळराव स्वामींच्या केवळ दर्शनाने प्रसन्न वाटायचं. माणसामध्ये आपोआप आंतरिक बदल व्हायचा. मनोवृत्ती सात्विक व्हायच्या. शुद्ध झाल्यासारखं वाटायचं. शुचितेत न्हावून निघाल्यासारखं वाटायचं. दक्षिणेकडील रामानुज संप्रदायाचे एक आचार्य सदाशिव शास्त्री आपल्या 2 तरुण विद्यार्थ्यांना घेऊन एकदा दयाळराव स्वामींना भेटायला आले. उत्तम श्लोकांनी सदाशिव शास्त्र्यांचं स्वागत केलं. दयाळराव स्वामी विश्रांती घेतायत, उठतीलच थोड्या वेळात, तोपर्यंत जलपान करावं. उत्तम श्लोकांनी हात जोडून विनंती केली. सदाशिव शास्त्रींनी विचारलं, दयाळराव स्वामी द्वैती आहेत की अद्वैती? उत्तम श्लोकांच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकलं. ते म्हणाले, दयाळराव स्वामींची भूमिका अद्वैत भक्तीची आहे. ते मायावादाचं खंडनही करत नाही किंवा मायावाद मान्यही करत नाही. त्यांना सर्वत्र भगवंत दिसतो. शास्त्री म्हणाले, म्हणजे ते द्वैती आहेत, होय ना? कारण भगवंताचं दर्शन घ्यायचं आणि त्याची भक्ती करायची, म्हणजे भगवंत आणि भक्त वेगळे आहेत, दोन्हीमध्ये द्वैत आहेत, हे मान्य केलंच की त्यांनी. ते तशा प्रकारचे द्वैत नाही, हे अद्वैतातलं द्वैत. म्हणजे परमेश्वराशी आपण एकरूप आहोत हा अनुभव घेतल्यावरही जो द्वैताचा भास होतो, तसं हे आहे. पाण्यावरचा तरंग दिसतो, पण तरंग हा पाण्यापेक्षा वेगळा नाही, दोन्ही एकच ना. भगवंत आणि मी एकरूप असल्याचा अनुभव घेतला, तसंच सगळीकडे विश्वात मीच भरून राहिलोय हाही अनुभव घेतला. त्यामुळे भगवंताबद्दल अधिक उत्कट प्रेम वाटायला लागलं. सर्व विश्वाबद्दल आत्मवत परमप्रेम वाटायला लागलं. ही अद्वैतातील द्वैताची अवस्था, हीच अद्वैत भक्ती. तुमचं म्हणणं तर्कसंगत आहे खरं, पण खरं सांगायचं तर दयाळराव स्वामी ज्या अवस्थेत आहेत ना, त्या अवस्थेचं वर्णन शब्दांनी आम्हाला करता येणार नाही. तिथे शब्द खुंटतात. तिथे वेद मौन धारण करतात, नेती नेती म्हणतात. तिथे एकही म्हणता येत नाही आणि दोनही म्हणता येत नाही. अशी द्वैत आणि अद्वैत यांच्या पलीकडची ही अनुभूती आहे. परब्रह्माचा साक्षात अनुभव, आत्मानुभव म्हणतात ती ही अवस्था आहे. अखंड समाधी म्हणतात ती, उन्मनी अवस्था म्हणतात ती. हे बोलणं होतंय एवढ्यात मेघश्याम आले. दोन्ही हात जोडून सदाशिव शास्त्रींना म्हणाले, दयाळराव स्वामी उठलेत, आपण आत चलावं, विनंती आहे. सदाशिव शास्त्री आणि त्यांचे 2 तरुण विद्यार्थी आत आले. सदाशिव शास्त्री आणि दयाळराव स्वामी यांचं रामानुजाचार्यांच्या विशिष्टाद्वैत मताबद्दल बोलणं सुरू झालं. सदाशिव शास्त्री सांगायला लागले, रामानुजाचार्यांच्या मतानुसार भक्ती हे मुक्ती मिळवण्याचं एकमेव साधन आहे. भक्तीतही शरणागती ही श्रेष्ठ अवस्था आहे. शरण आलेल्या भक्तावर ईश्वर प्रसन्न होतो, त्या भक्ताला तो मुक्त करतो. रामानुजाचार्यांनी प्रथमच शूद्रांनाही वैष्णव धर्माची दीक्षा द्यायला प्रारंभ केला. रामानुजांच्यावर आळवारांचा मोठा प्रभाव आहे.
आळवारांपैकी अनेक जण शूद्र होते आणि लोक त्यांना पूज्य मानत होते. म्हणूनच शूद्रांनाही या भक्ती संप्रदायाची दीक्षा दिली जाते. दयाळराव स्वामी म्हणाले, वा वा, जात, कुळ, वर्ण सगळं दुय्यम आहे. भक्ती एकच महत्वाची. ज्ञानेश्वर महाराज देखील सांगतात ना. दयाळराव स्वामींनी एक रेशमी शाल, उत्तरीय, श्रीफळ अर्पण केलं आणि शास्त्रींचा सत्कार केला. दोन्ही विद्यार्थ्यांनाही त्यांनी धोतर, उपरण अर्पण केलं. बाहेर पडल्यानंतर सदाशिव शास्त्रींचा शिष्य दुसऱ्या शिष्याला सांगत होता, त्या खोलीत किती शांती भरून राहिली होती नाही? ती जागा प्रगाढ आध्यात्मिक अनुभूतींनी भरून राहिली असं वाटत होतं. स्वामींच्या डोळ्यातून किती प्रेम होतं, करुणा ओसंडून वाहत होती. मला तर अगदी शुचिरभूत झाल्यासारखं वाटलं. दुसरा म्हणाला, होय ना, पूर्वी शास्त्रग्रंथ वाचताना वाटायचं या बौद्धिक कसरती आहेत का? ज्याची जशी कल्पना तसं त्याने अंदाजाने लिहिलं असेल की काय? पण दयाळराव स्वामींच्या सहवासात असताना वाटलं, आमचे शास्त्र ग्रंथ अगदी खरे आहेत. उपनिषदामध्ये जे सांगितलंय ते त्या ऋषींच्या प्रत्यक्ष अनुभूतीच असल्या पाहिजेत. खात्रीच झाली माझी. गोपाळकृष्णांची आरती करणं दयाळराव स्वामींना मनापासून आवडायचं. मठामध्ये असले की सकाळी संध्याकाळी ते स्वतः आरती करायचे. त्यांनी केलेली आरती पाहणं हा एक आगळाच आनंद असायचा. फुलांच्या सुंदर माळा गोपाळकृष्णांना ते घालायचे. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असायचे. जणू प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांसमोर उभे आहेत आणि दयाळराव स्वामी त्यांच्या गळ्यामध्ये हार घालून मोठ्या प्रेमाने त्यांचा सत्कार करतायत, असा भाव त्यांच्या मुखावर असायचा. आरती अशा भावपूर्ण स्वरामध्ये म्हणायचे की ऐकणाऱ्याला वाटायचं दयाळराव स्वामींना समोर श्रीकृष्ण उभे दिसतायत आणि ते अंतःकरण ओतून गोपाळकृष्णांची प्रार्थना करतायत. दयाळराव स्वामींचा तो भाव साऱ्यांच्या हृदयाचा ठाव घ्यायचा. एक दिवस आरतीच्या वेळी फारच विलक्षण प्रसंग घडला, कधीही विसर पडणार नाही असा. त्या दिवशी कारंजे गावातून खास आणलेल्या उदबत्त्या लावल्या होत्या. त्या परिमलानं वातावरण भारल्यासारखं झालं. एक वेगळीच धुंदी निर्माण झाली. एवढ्यात हरबा आणि त्याच्या गावातले 8-10 लोक आरतीला आले. हरबांनी सुंदर भला मोठा हार आणला होता. दयाळराव स्वामींनी मोठ्या प्रेमाने तो हार कृष्णांच्या गळ्यात घातला. आनंदाने हरबा म्हणाले, वा, गोपाळकृष्ण किती सुंदर दिसतोय नाही? हे शब्द दयाळराव स्वामींच्या कानी पडताच ते भावावस्थेत गेले. अतीव आनंदाने त्यांचे डोळे भरून आले. कृष्णाकडे भरल्या डोळ्यांनी पाहत राहिले. उत्तम श्लोकांनी पंचारती त्यांच्या हातात दिली आणि आरतीला प्रारंभ झाला. सर्वजण जोरजोराने आरती म्हणायला लागले. शंख, झांजा, मृदंग, घंटा यांच्या आवाजाचा कल्लोळ उठला. स्वामी तर देहभान विसरून गेले होते. नुसते श्रीकृष्णांकडे अनिमिष नेत्रांनी पाहत होते आणि मूकपणे ओवाळीत होते. आरती झाली आणि साऱ्यांनी भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय असा जय जयकार केला. तो कानावर पडताच दयाळराव स्वामी बेभान झाले. दिव्य उन्मादाच्या अवस्थेत जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण असे म्हणत ते त्या तालावर नाचायला लागले. पुन्हा पुन्हा पंचारती ओवाळायला लागले. मुखावर आगळं तेज प्रगटलं. डोळ्यातून मनी छटा दिसायला लागली. अंगातून शुभ्र प्रकाशाच्या पांढऱ्या लाटा बाहेर पडायला लागल्या. मुखमंडलाभोवती तेजो वलय दिसायला लागलं. वातावरणामध्ये एक अनोखा दिव्य सुगंध दरवळला. दयाळराव स्वामींच्या नाचण्यावर सारे जण टाळ्या वाजवायला लागले. त्याच तालावर टाळ्या. उत्तम श्लोक त्या तालावर झांजा वाजवत राहिले. कौस्तुभ मृदंग वाजवत राहिले. दयाळराव स्वामी दिव्य उन्मादात नाचत राहिले. कौस्तुभांना इतक्या वेगामध्ये ते नाचताना पाहून त्या वेगाने मृदंग वाजवणं सुद्धा कठीण व्हायला लागलं. त्यांची बोटं बधीर झाली. उत्तम श्लोकांचे हात झांजा वाजवताना थकले. त्यांचा ताल कमी पडायला लागला. टाळ्या वाजवणाऱ्यांचे हात थकून गेले. पण दयाळराव स्वामी जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण म्हणत बेभान होऊन नाचत राहिले. मृदुंग, टाळ, शंख, झांजा यांचा हळूहळू आवाज क्षीण होत गेला. दयाळराव स्वामींचा आवेगही आता कमी कमी व्हायला लागला.
आणि ते नाचायचे थांबले. स्तब्ध झाले. निस्पंद होऊन श्रीकृष्णांकडे पुन्हा एकटक बघत बसले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. आता देहातून पडणारा प्रकाश नाहीसा झाला. कोणाकडे कोणताही दृष्टिक्षेप न टाकता ते वेगाने आपल्या खोलीत निघून गेले. श्रीराम समर्थ श्रीराम.